सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव गावात लोहार कुटुंब राहत होते. समाधान गणपत लोहार हा 34 वर्षाचा तरुण या कुटुंबाचा करता धरता आहे. तो, त्याची बायको सारिका आणि त्याची आई असे या कुटुंबातील सदस्य आहे. इतर कुटुंबाप्रमाणे याही घरात सासू सुनेचे पटत नव्हते. या कारणाने सासू सून या दोघींनी एकाच घरात आपापल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या होत्या. यावेळी मुलाने देखील कोणताही हस्तक्षेप केला नसल्यामुळे घरात निदान शांतता लाभेल असे त्याला वाटले. पण कुठले काय, दोघींचे भांडण दुसफूस चालूच होती. मुलगा समाधान याकडे दुर्लक्ष करण्यात समाधान मानत होता. दिनांक 10 जानेवारी 2026 दिवस होता. दिवसभर शेतात काम करून नवरा बायको संध्याकाळी घरी आले. थोडा वेळ इकडे तिकडे करून सारिकाने आपला स्वयंपाक केला. 8 वाजले असावे. सासूचा स्वतःचा स्वयंपाक झाला होता. सारिकाची लगबग ती पाहतच होती. इतक्यात तिला तहान लागली म्हणून तिने कळशीतील पाणी तांब्यात ओतले आणि ती पाणी पिऊ लागली. त्या पाण्याची चव वेगळी लागली म्हणून तिने थुथू करत ते पाणी थुकले. आपल्या पोराला वरडून जवळ बोलावले आणि म्हणाली, अरे पोरा, पाण्यात काय टाकले बघ तुझ्या बायकोने, पाणी खराब लागतंय. समाधान याने कळशीत पाहिलं आणि तो म्हणाला, अगं पाणी खराब कसं असेल, तिनं पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी टाकलं असेल, उगाच तुझं काहीतरी. होय का, तू बायकोचाच बैल, तू तिचीच बाजू घेणार, हा घे तांब्या आणि पी तूच पाणी. असं म्हणत आईने तो तांब्या त्याच्याकडे घेऊन गेली आणि ती दुसऱ्या घागरीमधील जाऊन पाणी प्याली. तोच तांब्या घेऊन समाधान जेवायला बसला. सारिकाने ताट वाढून त्याच्या समोर ठेवले. समाधानने जेवण झाल्यावर त्याच तांब्यातील पाणी पिले आणि तो उठला. थोड्याच वेळात त्याला कसं तरी होऊ लागलं. मळमळ उलट्या सुरू झाल्यावर त्याला पंढरपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेलं. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत होती. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली. आपल्या मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण काय आणि त्यामागचा सूत्रधार कोण याचा शोध पोलीस लावतील. आपल्या पोराला न्याय मिळेल असे त्या बिचाऱ्या माऊलीला वाटत होते. पण तसं काही होत नसल्याने ती बिचारी कोलमडून पडली होती. ती धायमोकलून रडत होती. आपल्या नातेवाईकांना ती नेमकं काय झालं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं बोलणं कुणी फारसं मनावर घेत नव्हतं. समाधानवर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मृत्यूनंतरचे सगळे विधी पार पडले होते, पण आईच्या डोळ्यातील पाणी कमी झालं नव्हतं. तिचं दुःख सरता सरत नव्हतं. तिला भेटायला आलेल्यांशी ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते वारंवार सांगणं ऐकून लोहार समाजाने नक्कीच यात काहीतरी काळबेरं असावं म्हणून सर्व मागावा घेतला असता. हे प्रकरण अधिकाधिक कसं दडपलं जाईल यासाठी गावातील काही पुढारी म्हणवणारे लोक प्रयत्न करत असल्याने या प्रकरणाचा योग्य तो तपास होत नसल्याचे समजून आले. या कारणाने लोहार समाजातील काही प्रमुखांनी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची भेट घेतली. आमच्या संबंधातील तरुण समाधान गणपत लोहार, वय 34, राहणार उंबरगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर याच्या घातपाताने मृत्यू झाला असून ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रेखा घनवट व इतर पोलीस अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. घटनेला 1 महिना उलटला तरी पोलिसांकडून म्हणावा असा तपास होत नाही. काही पुढारी मध्यस्थी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आपण या प्रकरणाकडे लक्ष घालून योग्य प्रकारे तपास करून या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी आमची मागणी आहे. लोहार समाजाचे हे निवेदन ऐकून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला जाईल असे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात संशयास्पद आढळल्याने त्यांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणामध्ये गावातील 2 व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात होता. त्या 2 व्यक्ती म्हणजे खुद्द समाधानची बायको सारिका समाधान लोहार, वय 32, आणि शेखर संताराम चंदनशिवे, वय 35.
उपविभागीय अधिकारी प्रशांत दगडे यांनी या दोघांनाही कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्याकडे समाधानच्या मृत्यूविषयी चौकशी केली असता त्यांनी ठरवल्याप्रमाणे उत्तरं दिली. पण तपास कामात माहीर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांनी एक धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयासमोर उभे करून त्यांची पोलीस कोठडी घेतली. महिनाभर रखडलेला तपास काही तासातच प्रशांत दगडे यांनी पूर्ण केला होता. पोलीस कोठडीत सारिका आणि शेखर यांच्याकडून समाधानच्या मृत्यूमागची सारी कहाणी उघडकीस आली. समाधान गणपत लोहार आणि शेखर संताराम चंदनशिवे हे दोघे लहानपणापासून मित्र होते. ते दोघे जण एकत्र कामाला जात होते. या कारणामुळे शेखरचे समाधानच्या घरी तसेच समाधानचे शेखरच्या घरी येणे जाणे होते. खरे तर शेखर हा समाधानच्या घरी वारंवार येत होता, कारण पहिल्याच भेटीत समाधानची बायको सारिका त्याच्या मनात ठसली होती. ती दिसायला सुंदर तर होतीच, शिवाय बोलायला देखील आगळपगळ होती. या कारणामुळे शेखरचे समाधानच्या घरी येणे जाणे वाढू लागले. समाधान घरी नसताना सुद्धा तो बिनधास्तपणे त्याच्या घरी येऊन सारिकासोबत बोलत बसायचा. ही बाब मात्र सारिकाच्या सासूला खटकू लागली. शेखरचे लग्न झाले होते, पण त्याची बायको 1 वर्षात निघून गेल्यामुळे त्याला जे विवाह सुख हवे होते ते मिळाले नव्हते. त्या सुखाची अपेक्षा तो सारिकाकडून करत होता. त्या दृष्टीने तिच्यासोबत जवळीक तो वाढवत होता. तिच्यासोबत आपुलकीने बोलणे, स्तुती करणे या गोष्टी वाढल्यानंतर सारिका आपसुकच त्याच्या गळ्यात पडली. शेखरने सारिकाचा मोबाईल नंबर घेतला आणि आता तिच्याशी तो तासनतास गप्पा मारू लागला. आता तो बाहेरही भेटू लागले. घरी आल्यानंतर सारिकाशी लगट करण्यात तो धन्यता मानत असे. पण या गोष्टी सारिकाच्या सासूच्या नजरेतून सुटत नसल्याने ती शेखर घरातून बाहेर गेल्यावर सारिकाला बोलत असायची. या कारणावरून सासू सुनेमध्ये भांडण सुरू झाले. गेल्या 2 वर्षापासून शेखर सारिकाची जवळीक वाढू लागल्याने सासू सुनेमधील धुसफूस सुरू झाली होती. प्रकरण नाजूक होते. यातून आपल्या घरची आबरू वेशीवर टांगणार म्हणून सासूही बाहेर कोणाला काही समजू नये याच पद्धतीने सुनेसोबत भांडत होती. तिने मुलग्याला आडून आडून याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यालाही फारसे काही समजले नसल्याने त्याने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. सासूचा विरोध मात्र वाढत चालला होता. या प्रकरणात ती कसा आळा घालता येईल त्या दृष्टीने सून सारिकासोबत भांडण काढत होती. सासूचा विरोध पाहून सारिकाने शेखरला याविषयी सांगितले. माझ्या नवऱ्याचं काही नसतं, पण हीच खुरापत काढून भांडण काढते. हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असे तिने म्हणताच शेखरने एक प्लॅन सांगितला. तिला सांगितले की पिकावर फवारणीचे औषध तू तिला पाण्यातून प्यायला दिले तर तुझी सासू मरून जाईल. तिने यास होकार दिल्यानंतर दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी एका प्लॅस्टिकच्या बाटलीत कीटकनाशक औषध भरले आणि तो समाधानच्या शेताबाहेर येऊन थांबला. त्या दिवशी सारिका आणि समाधान शेतात काम करत होते. अचानक शेखरचा फोन आल्यावर काही बाई कारण देत ती शेताबाहेर आली. समाधान शेतात काम करण्यात मग्न असल्याने त्याने सारिका कशासाठी गेली, कुठे गेली याकडे लक्ष दिले नाही. इकडे सारिका शेताबाहेर आली आणि वाट पाहत असलेल्या शेखरजवळ गेली आणि त्याने तिच्या हातात ती बाटली दिली आणि म्हणाला, सासू पाणी पित असलेल्या कळशीमध्ये ओतून टाक, ती पाणी पिल्यावर मरून जाईल. त्या दिवशी काम आटोपल्यानंतर सारिका आणि समाधान घरी परतले. इकडे सासूचा स्वयंपाक झाला होता. सारिकाने आपला स्वयंपाक तयार केला आणि सासू कुठेतरी बाहेर गेल्याचे पाहून ती पाणी पित असलेल्या कळशीमध्ये तिने ते औषध ओतलं. रात्रीचे 8 वाजले होते. जेवायची तयारी करण्यात आली होती. सासू ही थोड्याच वेळात जेवणार होती. त्यापूर्वी ती पाणी पिण्यासाठी त्या कळशीकडे गेली. त्यातील पाणी ओतून तांब्यात घेतलं आणि ती पिऊ लागली. पहिल्याच घोटात त्या पाण्याची चव तिला कडवट लागल्याने तिने तो गुळणा थुकला आणि तरातरा आपल्या मुलाकडे आली. हे बघ, तुझ्या बायकोने पाण्यात काहीतरी टाकलंय. मागाशी तर पाणी चांगलं होतं, मग आता कसं लागतंय बघ. असे म्हणत तो तांब्या तिने पोराकडे दिला. त्याने पाणी निरखून पाहिलं. कळशीतील पाणी देखील निरखून पाहिलं. अगं आई, पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी टाकलं असेल, काहीतरी शंका घेती बघ आणि तो तांब्या माझ्याकडे दे, असं समाधान म्हणताच त्याच्या आईने
तो तांब्या त्याच्याकडे दिला. तू तिचीच बाजू ओढणार असं म्हणत ती बिचारी माऊली निघून गेली. इकडे जेवण्यासाठी समाधान तोच तांब्या घेऊन बसला. जेवण झाल्यावर तेच पाणी तो गटागटा पिल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. औषधाचा परिणाम जाणवू लागला. सासूने पिण्याऐवजी आपल्या नवऱ्याने ते पाणी पिले म्हटल्यावर ती अस्वस्थ झाली आणि तिने इतरांच्या मदतीने त्याला पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी तो मरण पावला. आपल्या हातून चूक घडली हे लक्षात आल्यावर सारिकाने सावध भूमिका घेतली होती. पोलीस तत्परी या गोष्टीची नोंद झाली तरी तपास पुढे होऊ नये याची तिने खबरदारी घेतली होती. शेखरने देखील गावातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून समाधानच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला त्रास होऊ नये असा शुद्ध हेतू सांगत त्या पुढाऱ्यांकडून हा तपास कसा खोळंबला जाईल याची दक्षता घेतली होती. पण समाधानच्या आईने मात्र आपल्या समाजातील लोकांना याविषयी सांगितल्याने तिला न्याय मिळावा म्हणून लोकांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत दगडे यांच्याकडे तक्रार करत हा तपास पूर्ण केला आणि समाधानचे मारेकरी कोण आहेत हे स्पष्ट झाले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.